नमस्कार शेतकरी मित्रांनो, अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरित करणे व वितरित करण्याबाबतची कार्यपद्धती याबाबतचा हा शासन निर्णय दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी महाराष्ट्र शासन अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे जारी करण्यात आलेला आहे। या शासन निर्णयामध्ये ज्या भागामध्ये किंवा राज्यातील अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना अन्नधान्य वितरित करण्याबाबतचा हा एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे। काय आहे पूर्ण माहिती जाणून घेऊया त्या व्हिडिओमध्ये, परंतु जर तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुम्हाला वेळेवर मिळत राहील। तर शेतकरी मित्रांनो, आपण बघतोय की राज्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस पडतो आणि पावसामुळे अतिवृष्टी आणि यामुळे काय झालंय, खूप जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे की अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना आता अन्नधान्य सरकार मोफत देणार आहे। तर मित्रांनो, आपण बघतोय की राज्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये पाऊस झाला, या पावसामुळे खूप जास्त शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। तर हा एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे। तर यामध्ये काय आहे इन्फॉर्मेशन आपण बघूयात। आता यामध्ये असं आहे की अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना प्रति कुटुंब देण्यात येणाऱ्या 10 किलो गहू, 10 किलो तांदूळ व 5 लिटर केरोसिन समवेत 3 किलो तूर डाळीचे मोफत वितरण करण्यास चालू आर्थिक वर्ष 2025-26 करिता मान्यता देण्यात येत आहे। सध्या स्थितीत गव्हापासून पीठ तयार करणे जिकरीचे असल्यामुळे बाधित कुटुंबाने मागणी केल्यास त्यांना देण्यात येणाऱ्या 10 किलो गव्हाऐवजी 10 किलो तांदूळ म्हणजेच एकूण 20 किलो तांदळाचे वाटप करावे। आता दुसरा एक महत्त्वाचा निर्णय की अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या कुटुंबांना तूर डाळ वितरित करण्यासाठी खालील प्रमाणे कार्यपद्धती अवलंबविण्यात यावी। आता काय दिलेले यामध्ये की संबंधित जिल्हाधिकारी यांनी घाऊक बाजारामधील किमती सुसंगत दराने तूर डाळीची खुल्या बाजारामधून खरेदी करावी। तर ही एक पूर्ण माहिती दिलेली आहे यामध्ये की काय काय आहे, की आता जे पण अतिवृष्टी आणि पुरामुळे बाधित झालेले शेतकरी असतील किंवा कुटुंब असतील त्यांना आता सरकारतर्फे अन्नधान्य हे दिलं जाणार आहे। तर एक महत्त्वाचा शासन निर्णय आहे शेतकरी मित्रांनो। जे कुटुंब शेअर करा जेणेकरून त्यांना कळेल की आता त्यांना सरकारतर्फे अन्नधान्य हे वितरित करण्यात येणार आहे। धन्यवाद।